तुकारायांनी आईचा दृष्टांत दिला, माऊलीचा दृष्टांत दिला. लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त. जे चित्त आपल्या मुलाच्या हिताच्या विषयीचं चिंतन करतं, जरी सुनबाईने घराच्या बाहेर काढलं तरी तरी कोणतीही आपल्या मुलाचं वाईट चिंतन करते कोणतीच आईचं हृदय असते राहतं महाराज. पण असे आपले माता पित्र जरी असले तरी त्यांना सुद्धा हिताचं स्वरूप माहीत नाही. तुकोबाराय वर्णन करतात, हित नाही ठावी जननी जनका, दाविला लौकिका चारतीही. आई वडील, त्या आई वडिलांना हिताचं स्वरूप माहीत नाही. ते काय सांगतात? लौकिक सांगतात. लौकिक सांगतात म्हणजे पिंट्या अभ्यास कर, बोर्ड फाडून बाई दे भारत, अभ्यास कर, नोकरी लागेल. नोकरी लागल्यानंतर लौकिक सांगतात महाराज, चांगला व्यापार कर. आणि मोठा जर अधिकारी झालेला असेल तर टेबलाच्या वरून मिळत नसेल, आहे तर तुझ्या खालचा माणूस, त्यानं त्याच्या घराच्या समोर 4 चाकी गाडी, तुला काही कळतं की मी? सांगण्याचं तात्पर्य महाराज, आपल्या आई वडिलांना सुद्धा आपलं हित कशामध्ये आहे ते माहीत नाही. कारण त्यांना त्यांचं हित माहीत नाही. हित कोणाला माहीत आहे? आई वडिलांना नाही. हित कोणाला माहीत आहे? हित माहीत असलेले 2च गोष्टी आहे. एक आहे संत आणि दुसरे आहे ग्रंथ. आपल्या हिताचं, आपल्या कल्याणाचं सांगणारे कोण आहे? संत. आणि दुसरे आहे ग्रंथ. पै अहितापासून काढिती, ज्ञानोबाराय वर्णन करतात. सोडाव्या त्यामध्ये ज्ञानोबाराय वर्णन करतात, पै अहितापासून काढिती, हित देऊनी वाढवती, नाही श्रुती पौरवती माऊली जगा. श्रुती सारखी आपलं हित करणारी दुसरी माऊली नाही या जगताच्या पाठीवरती. मग ते श्रुतीच मध्ये सांगितलेलं हिताच्या गोष्टी आपल्याला कळतात का? आपण श्रुती म्हणजे ग्रंथच वाचत नाहीत, आपल्याला काय कळणार? मग त्या हिताच्या गोष्टी ज्या ग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत, त्या ग्रंथामध्ये सांगितलेल्या हिताच्या गोष्टी आपल्याला उपदेश करतात संत. म्हणून त्यांना आपलं हित माहीत आहे महाराज. तिची माझे हित करीते सकळ, तिची माझे हित करीते सकळ, तिची माझे हित करीते सकळ, तिची माझे हित करीते सकळ. माझे हा गोपाळ गोपाळ, हा गोपाळ अजय हा गोपाळ कृपा करे, हा गोपाळ कृपा करे. माझे हित करीती सकळ, माझे हित करीती सकळ, माझे हित करीती सकळ, माझे हित करीती सकळ. महाराज आपल्या हिताच्या गोष्टी संतांना माहित आहे. येतो हिताचा कळवळा कोणाला येतो? संतांना. सरपंचाला सरपंचाला नाही येणार. तो म्हणतो घरपट्टी बाकी आहे आणि दिवाबत्ती बाकी आहे, ते बरा, त्याला नाही माहिती. हित कोणाला माहित आहे महाराज? संतांना. पाहुणे आले जगाचे हिता हित. कोणाचं? माणसाचं नाही, सगळ्या जगाचं हित पाहणारे कोण आहे? संत आहे महाराज.
त्यांना माहित आहे हित कशाचं आहे. म्हणून तुकोबराय वर्णन करतात, तेची माझे हित. अरे जरा कीर्तन झाल्यानंतर प्रोग्राम ठेवतो. विठाल 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 असो सांगण्याचं तात्पर्य, तेची माझे हित, ते माझे हित करतील. आणि त्या हिताचं स्वरूप कसं आहे, तेची माझे हित करीती सकळ सकळ हित, थोडं नाही, परिपूर्ण हित. ज्याच्यातून मी कधीही अहिताला प्राप्त होणार नाही, ज्याच्यातून मी कधीही अकल्याणाला प्राप्त होणार नाही, ज्याच्यातून मी कधीही दुःखाला प्राप्त होणार नाही, असं हिताच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी नव्हे, त्या हितामध्ये मला प्रवृत्त करणारे कोण आहे? संत. म्हणजे हिताचं स्वरूप आहे, नेमकं ते स्वरूप काय आहे? नेमकं हिताचं स्वरूप काय? आता हित कोण करतं याचा आपण विचार केला. कोण करतं हित? संत आणि ग्रंथ. आणि संत जे हित करतात किंवा ग्रंथ जे हित करतात ते सकळ हित करतात. मग ते सकळ हित म्हणजे नेमकं काय? तर त्या सकळ हिताचं स्वरूप आहे की भगवंताच्या विषयीची आपल्या अंतःकरणामध्ये जागृती निर्माण होणे, हेच त्या हिताचं काय आहे? स्वरूप आहे महाराज. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. शुद्ध भावे मन करून मग त्या देवाचं काय करावं? चिंतन करावं. देवाच्या चिंतनामध्ये हित आहे. कोणाच्या चिंतनात आहे? देवाच्या चिंतनामध्ये. मग अशा देवाच्या चिंतनामध्ये प्रवृत्त करणारे जे संत आहेत, त्या संतांच्या मार्गदर्शनाने जे आपल्या हिताच्या विषयी जागृत आहे. आपुल्या हिता जो असे जागता, म्हणजे काय? हिततम असलेलं जे भगवंताचं स्वरूप आहे, सर्वभूत हिते रताः, सर्व भूतांचं हित ज्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहे तो आहे परमात्मा. आणि त्या परमात्म्याचं चिंतन करणं ठीक आहे, असू दे. त्यांचा सुद्धा पृथ्वीवर फिरण्याचा अधिकार आहे ना. विठ्ठल विठ्ठल जागृती ज्ञान प्राप्त झालेलं आहे. असे आपुल्या हिता जो असे जागता, त्याचे माता पिता काय आहे? तो तर धन्य आहेच, तो तर धन्य आहेच. परंतु असा साधक, असा जिज्ञासू, असा भक्त ज्या माता पित्यांच्या उदरी जन्माला येतो ते सुद्धा काय आहे? धन्य आहे. त्याच्या माता पित्यांना धन्यता देतात महाराज. कारण त्याचं कारण आहे महाराज. का? शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, पडे रसाळ गोमटे, पडे रसाळ गोमटे, पडे रसाळ गोमटी, पडे रसाळ गोमटी, पडे रसाळ गोमटी. त्या माता पित्यांच्या ठिकाणी असलेली जी सात्विकता आहे, माता पित्यांच्या असलेली ठिकाणी जी पुण्यरूपता आहे महाराज, ती त्यांच्या ठिकाणी असल्या कारणाने त्यांच्या घरी, त्यांच्या उदरी सात्विक संतती ही जन्माला येते. म्हणून त्या माता पित्यांना काय आहे? धन्यता आहे. कोणालाही धन्यता नाही महाराज, कोणालाही धन्यता नाही. महाराज तुम्ही जर पंढरपूरला गेलात, त्या चंद्रभागेमध्ये स्नान केलं, ते वासुदेव राहतातच तिथे. चंद्रभागे स्नान केलं, कपडे वगैरे घातले की ते वासुदेव येतात. आणि त्या वासुदेवाच्या त्या टोपलीमध्ये तुम्ही 10 रुपये ठेवले की लगेच ते म्हणतात धन्य माता पिता. त्या धन्यतेला काही अर्थ राहत नाही. ते कोणालाही धन्यता देतात, त्या धन्यतेला विशेष महत्व नाही. धन्यता कशामध्ये समाविष्ट झाली आहे? सत्कृती संपन्नता ज्याच्या ठिकाणी आहे,
सदाचार संपन्नताच्या ज्याच्या ठिकाणी आहे त्याला धन्यता द्यायची. म्हणून धन्य माता पिता तयाची त्याची माता आणि त्याचे पिता दोन्ही काय आहे? धन्य आहेत. का धन्य आहेत? कारण त्यांनी सात्विक मुलांना जन्माला घातलं. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विका, कोणी कन्या पुत्र होती जे सात्विका, कोणी कन्या पुत्र होते जे सात्विका, कोणी कन्या पुत्र होते जे सात्विका. तयाचा हरिक वाट देवा, तयाचा हरिक वाट देवा, कुणी कन्या पुत्र होते जे सात्विका, कुणी कन्या पुत्र होते जे सात्विका. तयाचा हरिक वाट देवा, तयाचा हरिक वाट देवा, कोणी कन्या पुत्र होते जे सात्विका, कोणी कन्या पुत्र होते जे सात्विका. सात्विकता असल्याशिवाय आपल्या हिताच्या ठिकाणी जागरूकता राहू शकत नाही. म्हणून त्यांच्या माता पित्यांना धन्यता देण्याचं कारण काय आहे? तर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकता निर्माण होणे फार कठीण आहे महाराज. हे संपूर्ण जगत त्रिगुणात्मक आहे. सत्व, रज आणि तम. एखादं भांडण करायचं ठरलं तर महाराज तुमच्यासोबत 50 लोक येऊन जातील. एखादं निषिद्ध कर्म करायचं असेल तर लोकांचा जमावडा लगेच होतो महाराज. पण एखादं सात्विक कर्म करायचं आहे, लोक होता तयार नाही महाराज. वाईट कुठलीही गोष्ट जर तुम्ही करायला तर लगेच लोक. तमोगुणाने युक्त असलेले लोक भरपूर भेटून जातील तुम्हाला. रजगुणाने युक्त असलेले लोक भरपूर भेटून जातील. पण सात्विक लोक भेटणं फारच कठीण आहे महाराज. कशावरून? लोकांची प्रवृत्ती ही जर आपण चिंतन केलं महाराज, तर या गुणांचा असलेला जो प्रवाह आहे तो सारखा फिरत राहतो. कधी सत्वगुण राहतो, कधी तमोगुण राहतो, कधी रजोगुण राहतो. तमोगुणातलं त्यातल्या त्यात वर्चस्व राहतं. तम आणि रजाचं वर्चस्व राहतं. सत्व आणि रजाचं वर्चस्व राहतं. पण केवळ सत्वाचं वर्चस्व केव्हाच राहत नाही. केव्हाच राहत. ज्ञानोबा वर्णन करतात. विपाये वाढे सत्व तरी ज्ञानाशी साध घाली. जेव्हा अंतःकरणामध्ये सत्वगुण प्रगट होतो ना महाराज, तेव्हाच माणसाला ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होते. विठ्ठल विठ्ठल. आपल्या मनामध्ये निर्माण होणारे विचार, त्या विचारांचं एका रजिस्टरच्या कागदावरती संकलन करा. बघा, फक्त पहा. आपल्या मनामध्ये रजगुणाने युक्त, तमोगुणाने युक्त विचार अधिक निर्माण होतात का सत्वगुणाने युक्त विचार अधिक निर्माण होतात? आपलाच विचार करायचा, दुसऱ्याचं खातं नाही तपासायचं, आपलंच तपासायचं. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम्. रजोगुण हा रंजनामध्ये प्रवृत्त होतो महाराज. थोडं तुम्हाला वावडं वाटेल, थोडं वेगळं वाटेल, परंतु महाराज परमार्थ सुद्धा रजगुणाचा करून ठेवला लोकांनी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. शुद्ध सत्वगुणाचा परमार्थ राहिला का महाराज? रंगीत संगीत उद्या महाराज. दिंडीला डीजे एका लग्नाची वरात आहे का? बग्गी
सत्वगुणाचा परमार्थ राहिला कुठं महाराज? परमार्थामध्ये सुद्धा लोक आज विषय शोधतात आणि ही परमार्थातील शोकांतिक आहे. मागणी तसा पुरवठा करणारे आम्ही आहे. विठ्ठल विठ्ठल सत्वगुणामध्ये सांगलं, निव्वळ सत्वगुणामध्ये सांगू द्या ना महाराज. हा अरे नंतर तारीख नाही येणार. अरे तो बुवा काय रे कठीण आहे. भास्कर काका आभाळच फाटलाय, कुठं कुठं लावणार ठिगळ. विठ्ठल विठ्ठल परमार्थ हा निव्वळ सत्वाचा आहे महाराज. पण त्या निव्वळ आपल्याला सगळ्या गोष्टी कशा लागतात? रजगुणाने लागतात. रंजकता असायला पाहिजे.